हॅलो एव्हरीवन, हा माझा पहिला ब्लॉग जिकडे आम्ही गेलो होतो कुडाळ या ठिकाणी आमची फ्रेंड निकिता हिच्या एंगेजमेंटसाठी। हे आहेत आदित्य आणि रुशाली। सकाळी 7 वाजता कुडाळ येथे पोहोचून आम्ही ऑटो केली आणि थेट निकिताच्या घरी पोहोचलो। तिकडे त्यांनी आमच्यासाठी एका कौलारू सुंदर घराची व्यवस्था केलेली होती। समोर सुंदर तुळशी वृंदावन आणि चूल असं पारंपरिक हे घर पुढचे 5 दिवस आमचं होतं। नंतर आम्ही पोहोचलो निकिताच्या घरी। इकडे तुम्ही बघू शकता की सुंदर तुळशी वृंदावन आणि सुंदर सकाळ असा आमचा दिवस खूप पॉझिटिव्ह वाइबने सुरू झाला। निकिता पिण्याचं पाणी आणायला चालली होती तर आम्ही तिच्या मागे मागे कंटेंट गोळा करायला गेलो आणि आम्ही निकिताला पहिल्यांदाच मालवणी भाषेत बोलताना पाहिलं। चुगू गेला रे चुगू। नंतर काकूंनी बनवलेला सुंदर इडलीचा नाश्ता करून आम्ही निघालो रेडी व्हायला। रेडी तर झालो पण अजून रेंटल स्कूटी मिळालेली नव्हती, म्हणून करायचं काय तर आम्ही केला थोडा डान्स, थोडी मस्ती आणि थोडी मज्जा। स्कूटी मिळाल्यावर आम्ही निघालो भोगवे बीचसाठी। रस्त्यात जेवण केलं जिकडे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही थाळ्या आम्ही घेतल्या आणि फायनली आम्ही पोहोचलो भोगवे बीचला, जिकडे आम्ही खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, थोडा लाटांचा आनंद घेतला, पाण्यात भिजलो आणि पुन्हा परतलो निकिताच्या घरी। तसं तर तिच्या फॅमिलीला आम्ही सगळेच फर्स्ट टाइम भेटत होतो, पण सगळे एवढे प्रेमाने आणि आपुलकीने वागत होते की पहिल्यांदा भेटूनही असं वाटलं की आपण आपल्याच माणसांसोबत आहोत। नंतर रात्री मी पहिल्यांदाच खेळले एक खूप इंटरेस्टिंग गेम ज्याचं नाव होतं माफिया। रात्रीच्या 3 वाजेपर्यंत हा गेम खेळून आमचा दिवस संपला। तर हा होता आमचा कुडाळमधला पहिला दिवस। या ट्रिपमधल्या अशा भन्नाट अनुभवांसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय।